हॅलो. आता ही लांबलचक गोष्ट जी आहे ना, मालाकाईटची मंजुषा तान्युष्काची गोष्ट ही आहे भरपूर लांबलचक. त्यामुळे ती गोष्ट अजून मला वाटतं 3 ते 4 भागामध्ये सांगितली जाईल. बघा, पेशन्स असला तर ऐका. पण गोष्ट एकदम मस्त आहे, इंटरेस्टिंग. आणि अशा गोष्टी भारतामध्ये कधी जन्माला आल्या नाहीत. कारण तो खाणींचा परिसर, उरालच्या खाणींचा परिसर, तिथला जार, तिथले खाणमालक, तिथली गुलामी आणि तिथे अशा वेगळ्याच काहीतरी घडणाऱ्या घटना यांचा आपल्याकडे तरी लवलेश नाही, किंवा कुठल्या तरी खाण प्रदेशांमध्ये अशा गोष्टी गोळा झाल्या असल्या तर त्याचा आपल्याला पत्ता नाही. त्यामुळे ही एक वेगळी गोष्ट आहे, लांबलचक आहे. आपण मागच्या भागामध्ये बघितलं, तान्युष्काची आई जरा वैतागलेलीच होती. आसपासच्या बायकासुद्धा तिच्याबद्दल बडबडत होत्या की ही तुसडीच आहे, काय समजते स्वतःला. तिच्या आईने सुद्धा आपलं मन मोकळं केलं की हो, ती आहे खरी तुसडी, पण मला पण कळत नाही काय करायचं. आणि तिने हेही मान्य केलं की ती खरंच गुणी मुलगी आहे, कामसू आहे, तर मी तिला करणार तरी काय. अशी नसताचे थोडीशी तिच्यावर नाराज होती, पण त्या नाराजीमध्ये ती नेमकी काय मुलगी आहे हे समजत नसल्याचं दुःख जास्त होतं. पण हे काहीही असलं तरी आजकाल त्या सर्वांचंच राहणीमान जरा बऱ्यापैकी सुधारलं होतं. तान्युष्काची कशीदाकारी श्रीमंतांच्या बायकांमध्ये एकदम फॅशन बनली होती. इतक्या ठिकाणी तिची कीर्ती पसरली होती तिच्या भरतकामाची की गावाजवळचेच नव्हे तर अगदी पार शहरातून पिट्सबर्गमधून सुद्धा लोक येत तिचं काम विकत घ्यायला. तिच्या कामाला चांगली किंमत येत असे म्हणून व्यापारीच ते काम विकत घेत आणि आणखीन दुप्पट किमतीला, तिप्पट किमतीला, चौपट किमतीला आणखी कोणाला तरी विकत. कितीतरी पुरुषसुद्धा एवढी कमाई करत नसतील आणि त्यामुळे चांगलं चाललं होतं, पैसे हातात येत होते. पण एके दिवशी मात्र अचानक संकट कोसळलं. त्यांच्या घराला आग लागली. रात्रीच्या वेळी गाय आणि घोडा बांधलेल्या त्या गोठ्यामध्ये आग लागली आणि हा हा म्हणता घरभर पसरली. कळलंसुद्धा नाही कशी कुठून पसरली. अगदी अंगावरच्या कपड्यांनिशी त्यांना घरातून बाहेर पडावं लागलं. काही दुसरं घेतलं नाही, पण नसतास्याला त्या पेटीचं मोल मात्र चांगलं माहीत होतं. त्यामुळे तिने ती पेटी धावत पळत जाऊन खाली जाऊन घेतली, काकोटीला मारली आणि मगच ती वर आली. दुसऱ्या दिवशी जळक्या घराकडे बघताना नसतास्या म्हणाली, चला आता काय आपलं सगळंच संपलं, आता मात्र आपल्याला ही पेटी विकण्याशिवाय पर्याय नाही. तिचे मुलगीही म्हणाले, हो आई, आता काय करणार, विकून टाकायलाच पाहिजे आपल्याला. पण तरीसुद्धा घाई नको करू, स्वस्तात नको विकून टाकू. आपण तोपर्यंत या जळक्या अर्धवट जळालेल्या घरामध्ये थोडासा आडोसा करून राहू, थोडे दिवस काढू तसेच. तान्युष्काला तर खूपच वाईट वाटलेलं, दुःखच झालेलं. पण पेटी विकायची आहे, विकायला लागणार आहे, हा निर्णय बरोबर आहे हे सुद्धा तिला कुठेतरी कळत होतं. तिने आपलं ते बटण काढलं. ती स्वतःचा बटवा घेऊन बाहेर पडली होती. ते बटण तिने बाहेर काढलं आणि हळूच बटनाकडे पाहिलं. त्यात ती हिरव्या डोळ्याची तरुणी तिला दिसली आणि ती सांगत होती, हो टाक, विकून टाका पेटी, काही हरकत नाही. अवघड गेलं तान्युष्काला. हा निर्णय पचवणं खूपच अवघड होतं, पण दुसरा मार्गही नव्हता. ती दुःखाने जड आवाजात आईला म्हणाली, विकून टाका, दुसरं काय करणार आपण. तिने त्या दागिन्यांकडे एक शेवटची नजरही टाकली नाही. घालून बघायचं म्हणून घालूनही, शेवटचं घालून बघायचं म्हणून तसे कुठलेच दागिने घालूनही पाहिले नाहीत. आता 2-3 दिवसानंतर ते शेजाऱ्यांच्या घरामध्ये राहायला लागले होते. त्यांनी दया म्हणून त्यांना आसरा दिला होता. तिथे तर काय, हे सगळे दागिने काढून बसायला जागाच नव्हती. त्यांनी हे ठरवण्याची जणू व्यापारी लोक वाटच पाहत होते. लगेच दारात हजर झाले. सगळ्यांना कळलं, नसतास्याचं घर जळालं आणि आता तिच्याकडे फक्त ती पेटीच उरलेली आहे, बाकी सगळं 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 जळून खाक झालं. काय माहिती, कदाचित त्यांच्याचपैकी कोणीतरी आग लावून दिली असेल, त्यांना अडचणीत आणून ती पेटी ताब्यात मिळावी म्हणून. काय लोक
आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी काय वाटेल ते करायला तयार असतात. कुणाचंही काहीही ओरबाडायला तयार असतात. त्यांनी पाहिलं की नसतासाची मुलं आता मोठी झाली आहेत आणि त्यांना कळायला लागले. त्यामुळे त्यांनी किंमत अगदी ते पहिल्यांदा 100-200 पासून सुरुवात करायचे त्यापेक्षा चांगली वाढवून दिली आणि बोलणी करायला सुरुवात केली. काही जण $500 द्यायला लागले, देऊ करायला लागले. काही जण अगदी 1000 पर्यंत गेले. 1000 पर्यंत जरी मिळाले असते तरी भरपूर पैसा होता तो. नसतास त्याला अगदी आरामात राहता आलं असतं. पण तिने किंमत मागितली $2000. सगळे तिच्याशी घासाघीस करू लागले. सगळेजण आपापली बोली थोडी वाढवत आणि मग एकमेकांपासून लपवून ठेवत. कोणी सांगत नसे आपण किती बोली केली ती. आणि या साऱ्यांची अशी गडबड घासाघीस बोलणी चालू असताना त्या भागामध्ये म्हणजे पोलेवायामध्ये नवा बेलीफ नियुक्त होऊन आला. अनेकदा बेलिफांची कारकीर्द चांगली लांबलचक असे. पण त्या काळात अनेक बेलीफ नेमले जात. अनेक बेलीफ नोकरीवरनं काढले जात आणि नवे येत असं सुरू असायचं. स्टेपांच्या काळातला तो वास मारणारा बोकड आता नव्हता. त्याचा वास बहुतेक मालकालाही सहन होईन असं झालं असावा. त्याने त्याला क्रिलातोव्स्कोयेला पाठवून दिलं. मग आला भाजके ढुंगणाचा बेलीफ. त्याला असं म्हणायचे कारण संतापलेल्या मजुरांनी एकदा त्याला तापलेल्या साच्यावर बसवलं होतं. त्यामुळे त्याचं बिचाऱ्याचं कुले भाजून निघाले होते म्हणून त्याचं नावच तसं पडलं. त्यानंतर आला सेव्हेरियान खाटीक. ताम्र पर्वताच्या राणीने त्याला चांगलाच धडा शिकवला, अगदी कायमचा धडा शिकवला. त्याला असा धडा शिकवला की त्याचं रूपांतरच दगडात झालं. मग आणखी दोघे आले. काय 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 नावं होती त्यांची, लक्षात राहण्यासारखी नव्हती. आणि मग आता हा जो आला ज्याच्याबद्दल ही गोष्ट आहे, गोष्ट सुरू होते आहे, तो सगळे म्हणत तो कुठल्या तरी दूर देशातून आलेला आणि त्याला अनेक भाषा येत. फक्त आपली रशियन तेवढी नीट येत नसे. मग तो एक वाक्य फक्त चांगलं बोलायला शिकला. बेलीफ होता ना, त्याच्यापुरतं जे महत्त्वाचं वाक्य होतं तेवढंच शिकला. तो म्हणायचा बदडा त्याला. ते अगदी गाणं म्हटल्यासारखा तालासुरात म्हणायचा, बदडा त्याला, बदडा त्याला. मग लोकांनी त्याचं नावच ठेवलं बदड्या. पण हा बदड्या तसा अगदीच वाईट नव्हता. आरडाओरडा भरपूर करायचा, पण प्रत्यक्ष मारझोड तशी कमीच करायचा. मारझोडीसाठी राखलेले घडी काम कमी पडत असल्यामुळे बसून बसून जरा जाडेच होऊ लागले. बदड्या तिथं असेपर्यंत लोकांना जरा श्वास घ्यायला फुरसत होऊ लागली. खरं म्हणजे झालं होतं असं की खाणीचा मालक तुर्चानिनोव आता म्हातारा झालेला, अगदीच अशक्त. त्याला घराबाहेर पडण्याचीही ताकद राहिली नव्हती. त्याला आपल्या लेकाचं लग्न कुठल्या ना कुठल्या तरी सरदार कन्यकेशी लावून द्यायचं होतं. पण त्याच्या लेकाची एक मैत्रीण होती. तिच्याबरोबर तो लग्न केल्यासारखंच राहायचा. फार नादावला होता. तशी बरी होती, सुंदर होती ती. पण तिच्याशी लग्न करून देण्याची सरदार घराण्यात तयारी नव्हती. हे तुम्हाला कळेल. आपल्याकडे सुद्धा असंच असतं. आपल्या तोला मुलाची बायको हवी असते सर्वांना. घराणं बघतात. तसंच तिथेही होतं. म्हाताऱ्या मालकापुढे मोठाच प्रश्न पडला की आता हे दुखणं सोडवायचं कसं. त्याच्या म्हणजे त्या मुलासाठी जी कोणी बायको शोधणार, वधू शोधणार, तिच्या आईवडिलांना तो काय सांगणार होता. मग म्हाताऱ्याने एक शक्कल काढली. त्याने त्या बयालाच पाठवायला सुरुवात केली. त्यांनी तिला सांगितलं, तू आमच्याकडे येणाऱ्या संगीत शिक्षकाशी लग्न कर आणि मग बघू आपण काय ते. आपल्या मुलांना संगीत, इतर भाषा वगैरे शिकवण्यासाठी जमीनदार लोक, श्रीमंत लोक बरेच शिक्षक नेमत असत. त्यातलाच तो एक. तो तिला म्हणाला, त्या मुलीला, कशाला बदनाम होऊन राहतेस. आमच्या संगीत शिक्षकाशी लग्न कर. मी तुला चांगले पैसे देईन आणि तुझ्या नवऱ्याला पोलेवायाचा बेलीफ म्हणून नेमून टाकेन. तिथं सगळं व्यवस्थित होईल. जरा लोकांशी कडक वागावं लागेल त्याला. संगीत शिक्षक असला तरी तेवढी तर अक्कल असेल त्याला. तू चांगल्या प्रकारे मजेत प्रतिष्ठेने जगू शकशील. तिथली मालकीणच असशील तू.
तुला लोकांचा आदर मिळेल, सन्मान मिळेल, सगळं मिळेल. काय वाईट आहे यात सांग बरं. ही बाई ऐकत होती. त्याच्या त्या लेकाशी ज्याच्याशी तिची मैत्री होती त्याच्याशी तिचं भांडण नुकतंच झालं होतं. काय माहिती भांडण झालं होतं की ती लबाडच होती, काय माहीत नाही. पण ती लगेच तयार झाली. म्हटली, हो मला तर हेच हवं होतं, माझी तीच इच्छा होती, पण मी कसा माझ्या तोंडाने सांगणार. त्या संगीत शिक्षकाने थोडी खळखळ केली. ही बाई मला आवडत नाही, ही उठवळ आहे, बदनाम आहे, वगैरे वगैरे म्हणत राहिला तो. पण म्हातारा तुर्चानी न पक्का लबाड होता. उगाच नाही एवढा श्रीमंत झालेला. त्याने त्या संगीत शिक्षकाला बरोबर पटवलं. त्याला धमक्या देऊन वळवलं की स्तुती करून पटवलं की दारू पाजून गटवलं. काय झालं माहीत नाही. पण लवकरच त्याने त्यांच्या लग्नाचा दिवस नक्की केला खरा. आणि थोड्याच दिवसात ते जोडपं पोलेवायाला आलं. अशा तऱ्हेने हा बदड्या पोलेवायाचा बेलीफ होऊन गावात आला. फार काळ राहिला नाही तो गावात, पण खरंच चांगला होता तो. नंतर त्याच्या जागी आलेला फताड्या तोंडाचा बेलीफ बघितल्यानंतर लोकांना वाटलं हा आधीचा बेलीफ कितीतरी बरा होता. तर बदड्या आणि त्याची बायको गावात जेव्हा आले त्याच वेळी तिथले व्यापारी नस्तास्याच्या घराभोवती घिरट्या घालत होते. मधाभोवती जशा माशा रुंजी घालाव्यात ना, तसे त्या घराभोवती सगळे फिरत होते. ती बदड्याची बायको तशी खरंच देखणी होती. गोरी गुलाबी, नाजूक साजूक, अगदी प्रेमाची देवता. आणि तरुण तिरचांनीची निवड असल्या बाबतीत एकदम अशीच होती. तर झालं असं, त्या पेटीबद्दलच्या सगळ्या कथा कहाण्या या सुंदरीच्या कानावर गेल्या. आपण पाहूया तर ही पेटी चांगली असेल तर विकत घ्यायला हरकत नाही. ती नटून थटून नस्तास्याच्या घरी बग्गीत बसून गेली. मालकाच्या घोडागाड्या वापरायला त्यांना परवानगी होती. उतरली आणि म्हणाली, अगे बाई, मला तू विकायला काढलेली रत्न दाखव बरं जरा. नस्तास्याने ती पेटी बाहेर काढली आणि उघडली, मात्र बदड्याच्या बायकोचे डोळेच बाहेर यायचे बाकी राहिले. ती पिट्सबर्गमध्ये राहिलेली, तरुण मालकाबरोबर परदेशातही अनेक ठिकाणी फिरून आलेली, रत्नांची पारखही होती तिला. ती आश्चर्यचकित झाली ही रत्न पाहून. काय प्रकार आहे हा? राणीकडे म्हणजे झरीनाकडेही असली रत्न नाहीत, आणि इथे या गावंढ्या गावामध्ये या रापल्या करपल्या लोकांकडे? बाप रे, किती सुंदर रत्न! हे घबाड माझ्या हातचं निसटून जातं का म्हणे. तिने विचारलं, किती किंमत हवी तुला याची? नस्तास्याने सांगितलं 2000 रुबल्स. तिने रीतीपुरती घासाघीस केली आणि मग सांगितलं, बरं तर देईन मी तुला तेवढी किंमत. ती पेटी घेऊन माझ्या घरी ये, तिथे देते तुला पैसे. नस्तास्याने तिला ठणकावून सांगितलं, असं आहे बाईसाहेब, भाकरी स्वतः उठून भुकेल्या पोटाच्या मागावर थोडीच जाते. इथं तरी असं चालत नाही. पैसे आणा आणि पेटी घेऊन जा. बदड्याची बायको काय ते समजली. पैसे आणायला घरी जाण्याआधी तिने तिला बजावलं, बघो दुसऱ्याच कुणाला तेवढ्यात विकून नको टाकूस. नस्तास्या म्हणाली, काळजीच नको, मी शब्दाला पक्की आहे. मात्र वाट पाहीन ती फक्त आजच्या संध्याकाळपर्यंत, नंतर माझी मी काहीही करायला मोकळी आहे. बदड्याची बायको गेली आणि पाठोपाठ सगळे व्यापारी हजर झाले. सारेजण लक्षच ठेवून होते. काय झालं, काय ठरलं ते जाणून घ्यायला सगळे धावले. नस्तास्या म्हणाली, विकले मी ते, विकले दागिने सगळे. केवढ्याला? 2000 रुबल्स ना, जेवढी किंमत मी मागितली होती तेवढ्यालाच. सगळे तिच्यावर आरडाओरडा करू लागले, वेडबीड लागले का तुला? कुणा तिराहिताला सरळ विकून टाकलेस? आपली माणसं ना आम्ही, आम्हाला सोडून तिला विकलंस? मग ते पुन्हा बोली लावू लागले, किंमत वाढवून देऊ लागले. पण नस्तास्या अजिबात बदली नाही. मी नाही जाणत तुमच्या कळा, वचन द्यायचं आणि आपणच मोडायचं असलं मी नाही करत. मी शब्द दिला, संपलं. आणि बदड्याची बायको लागलीच परत आलीच पैसे घेऊन. पैसे नस्तास्याच्या हाती देऊन तिने ती पेटी काकोटीला मारली. पण ती घराबाहेर जायला वळली तोच तिची गाठ पडली तानिष्काशी. विक्रीचा व्यवहार झाला तेव्हा ती कुठेतरी बाहेर गेलेली. तानिष्काने तिच्या हातात पेटी पाहिली आणि ती तिच्याकडे निरखून पाहतच राहिली. पण ती तरुणी नव्हती. बदड्याची बायको तिच्याकडे टक लावून पाहत उभीच राहिली. आता ही कोण, माणूस की भुताळी? माझी लेक आहे म्हणतात लोक, नस्तास्या उत्तरली.
तुम्ही विकत घेतलेली पेटी खरी वारशाने तिच्याकडेच जायची. असली वेळ आली नसती तर मी ती कधीच विकली नसती. ही नख्खा एवढी होती ना तेव्हापासून या रत्नालंकारांशी खेळत आली आहे. ती ते घालून बसायची आणि म्हणायची, किती छान वाटतं मला हे दागिने घातल्यावर. उबदार वाटायचं तिला म्हणे. आनंदात असायची बापडी. पण काय उपयोग हे सगळं बोलून. धावत्या गाड्यातून जे खाली सांडून गेलं ते गेलं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. चुकतेस तू बाई, बदड्याची बायको म्हणाली. या रत्नांसाठी मी योग्य जागा शोधेन. सांडून नाही जाणार ती फुकाफुकी. पण ती स्वतःशी विचार करत होती. बरं तर बरं, या हिरव्या डोळ्याच्या बयेला स्वतःच्या सौंदर्याची जादू ठाऊक नाही. सेंट पीटर्सबर्गला गेली तर झारच्याही डोळ्यात भरेल. माझ्या गरीब बिचारे तुर्चानिनोवची नजर कधी हिच्यावर पडता का म्हणे, एवढंच पाहायचं. ती तिथून निघाली आणि घरी पोहोचताच तिने नवऱ्यापुढे फुशारक्या मारायला सुरुवात केली. आणि आता बरं का माझ्या नवऱ्या, आता मला तुझ्या संगतीत अडकून राहायची काहीही गरज उरली नाही ना. मला तुर्चानिनोची गरज आहे. सहनच नाही करणार आता मी. तुम्हा दोघांनाही सहन नाही करणार. ही मी चालले. मी सेंट पीटर्सबर्गला जाईन, नाही तर सरळ परदेशीच जाईन. ही मंजुषा विकून येणाऱ्या पैशातून वाटले तर तुमच्यासारखे डझनभर नवरे विकत घेईन विकत. तिच्या फुशारक्या जोरात चाललेल्या पेटी विकण्याच्या. पण एकीकडे ती रत्न ते दागिने कधी एकदा घालून बघते आणि आरशापुढे बसते, असं झालेलं तिला. तिने खरंच आरशापुढे धाव घेतली आणि त्यातला मुकुट प्रथम आपल्या मस्तकावर ठेवला. पण हे काय? मुकुट अंगावर केसावर चढवताच तिचे केस ओढले गेले. तो तिला जिथे तिथे ऋतू लागला. सहन करण्यापलीकडे दुखू लागलं तिला. काढताही येईना सहज. कसाबसा तिने तो उतरून ठेवला तरीही हौस नव्हती वागली तिची. मग तिने त्यातली कर्णफुलं उचलली, कानात अडकवली. तिच्या कानांच्या पाळ्या फाटायच्याच तेवढ्या बाकी राहिल्या. अंगठी चढवली तर ती बोटातून निघेच ना. साबण लावला तरीही निघेना. आणि भरीला भर म्हणून तिचा नवरा तिला समोर बसून खिजवत राहिला. राहू दे राहू दे राहू दे, तुझ्यासाठी बनलेलेच नाहीत ते. विचित्रच आहे हे, ती विचार करत राहिली. शहरात जाऊन एखाद्या कारागिराकडून माझ्या जुकते करून आणायला हवेत. माझ्या मापाचे करून घेईन ते आणि मगच घालीन. पण माझ्या नजरेखालीच हे काम करून घ्यायला लागेल मला, नाहीतर त्यातली रत्न हडपायचे ते. तिने लागलीच आपला निर्णय अंमलातही आणला. दुसऱ्याच दिवशी सकाळी 3 घोडे जोडलेल्या गाडीने ती वेगाने शहराकडे निघाली. प्रामाणिक आणि कुशल कारागिरांसाठी बाजारभर चौकशा करत ती एका कारागिराकडे पोहोचली. तो एक अगदी जख्म म्हातारा कारागीर होता. कमालीचा कुशल. त्याने त्या पेटीकडे एकदाच पाहिलं आणि ती पेटी कुठून घेतली एवढंच विचारलं. तिने आपल्याला माहीत असलेली सारी कथा सांगितली. त्याने पुन्हा एकदा त्या पेटीवर नजर फिरवली. त्यातल्या रत्नांकडे तर त्याने पाहिलंही नाही. पेटी उघडलीही नाही. म्हणाला, हातही लावणार नाही मी त्यांना. कितीही पैसे देऊ केले तरी नाही. ज्या कारागिरांनी हे दागिने घडवले ते आमच्यातले नाहीत. त्यांच्याशी स्पर्धा करायचा विचारही करू शकणार नाही आम्ही. त्यांच्या कारागिरीला हात घालायचा, दागिने सारखे करायचे, छे, शक्यच नाही. त्या बाईला अर्थातच त्याचा अर्थच कळला नाही. तिने नाक उडवलं आणि दुसऱ्या कारागिराच्या शोधात निघाली. पण त्या सर्वांनी जणू कटच रचला होता. त्यातला प्रत्येकजण त्या पेटीकडे पाहायचा. त्याच्या नजरेत विस्मय असायचा, आदर असायचा. पण ते पेटी उघडून त्या दागिन्यांच्याकडेही बघत नव्हते आणि हात तर मुळीच लावायला तयार नव्हते. मग तिने थापा मारायचा प्रयत्न केला की मी ही पेटी पीटर्सबर्गमध्ये घेतली, सांगू लागली. पण ही थाप ज्याला ऐकवली तो माणूस तिच्याकडे पाहून फक्त छद्मी हसला. म्हणाला, ही पेटी कुठे घडवली गेली ते माहीत आहे मला चांगलंच, आणि त्या कारागिरांच्या कहाण्याही माहीत आहेत मला. त्या कारागिरांशी कोण स्पर्धा करू धसेल? त्यांनी घडवलेले दागिने जर कुणा एकासाठी बनलेले असतील तर ते इतर कुणालाच कधीच घालता येत नाहीत, कितीही प्रयत्न करा. तिला हे सारं काही डोक्यात शिरलं नाही. पण एक कळलं की ते सारे कशाला तरी प्रचंड घाबरत होते. मग तिला आठवलं, नस्तास्या म्हणाली होती की तिच्या त्या लेकीला ते दागिने घालून बसायला आवडायचं. त्या हिरव्या डोळ्याच्या मुलीसाठी घडलेली की काय हे दागिने? दुर्दैव, खरोखरच दुर्दैव. पण मग तिच्या डोक्यात दुसराच विचार आला. मला काय फरक पडतो? मी ते दुसऱ्या कोणा पैसेवाल्या बाईला विकून टाकू शकते. माझ्या बटव्यात पैसे तर पडतील. ती तडक पोलेवायाला परतली. आता पुढची गोष्ट
आपण उद्या ऐकू. बाय बाय.